प्रत्येक माणसाने जर प्रामाणिकपणे काम केलं तर कशाला ही सगळी जनतेचे हाल होईल। 5 वर्ष झाले हा पूल प्रस्तावित करून ठेवलाय, म्हणजे असं म्हणायला लागतं भीक नको पण कुत्रा आवर। कशाला आमच्या इथे जाणार येणारा चांगला पूल होता तो पाडायची घाई का केली तुम्ही? आमचं व्यवस्थित चाललं होतं ना। म्हणजे फक्त मंजूर करायचे निधी, अधिकाऱ्यांनी त्यांच्या टक्केवाऱ्या काढून घ्यायच्या, पुढाऱ्यांनी टक्केवाऱ्या घ्यायच्या, खाली लोकल पुढाऱ्यांना हप्ते द्यायचे। वाडीवारे गटामधल्या जिल्हा परिषदेचा गट आहे आमचा हा वाडीवारे, आणि मग या गटातले पुढारी काय मेले का? तुम्हाला दिसत नाही? साधा एक तरी पुढारी या घरी तरी आलाय का पाहिला? छाती एवढं पाणी त्या घरामध्ये घुसलं, कोणाला लाज नाही वाटत तुम्हाला? मग तालुक्याचे भाग्य विधाते म्हणून मिरवायचं? खबरदार, यापुढे तुम्ही जर अशा भाग्य विधाते, तालुक्याचा महापुरुष आणि विकास पुरुष आणि सम्राटन असा बिरदावला लावाल तर, अरे ज्यावेळेस कुटुंब प्रमुख व्हायचं असतं त्यावेळेस कुटुंबाची जबाबदारी घ्यायची असते। ती जर तुम्ही घेऊ शकत नसाल, मौती दाव्यांना फिरणारे सोंग नको आम्हाला। काही काही पुढाऱ्यांनी गावागावात माणसं तुले, भाऊ गेला लगे भाऊ आला, कशाला? भाऊपूर्ण श्रद्धांजली व्हायला नकोय आम्हाला। आम्हाला पुढारी पाहिजे माझ्या तालुक्याचे 100 वर्ष पुढे बघणारा। अरे पुढारी म्हणजे काय? पुढचं बघणारा। आम्हाला असा विलक्षण दृष्टीचा आणि कर्तृत्ववान पुढारी तालुक्यामध्ये हवा आहे।